नमस्कार मित्रमैत्रिणींनो. 9 दिवस, 9 कथा आणि 9 शक्ती. नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना. या मालिकेचा आजचा 4था दिवस. आजचा रंग आहे पिवळा, आशा, तेज आणि ऊर्जेचं प्रतीक. आजची कथाही अशीच आहे. ज्यांनी सोन्याहून मौल्यवान संपत्ती म्हणजेच मूक जनावरांचं संगोपन आपल्या कष्ट, चिकाटी आणि स्वप्नांच्या जोरावर उभं केलं, त्या म्हणजे सौ पूनम संदीप पाटील, ज्या स्वतःच्या दागिन्यांवर कर्ज ठेवून केवळ एका म्हशीपासून प्रवासाला सुरुवात करत आणि आज स्वतःच्या हाताने मजूर न ठेवता 27 जनावरांचा गोठा उभा करतात. श्रमाला सोनेरी उजेड देत त्या सिद्ध करतात की अशक्य असं काहीच नसतं. 2019 पासून सुरू झालेला हा प्रवास आज सकाळ, लोकमत, तरुण भारत सारख्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचला आहे. त्यांचे कार्य लक्षात घेता रोटरी क्लब व्होकेशनल अवॉर्ड, स्वयंसिद्धी जीवनसारथी पुरस्कार, पोलीस मित्र असोसिएशन आदर्श कृषी कन्या आणि असेच अनेक मानाचे सन्मान त्यांना मिळाले आहेत. फक्त शेतीच नाही तर पूनमबाईंची दुसरी ओळख आहे मॉडेलिंग आणि नृत्याची आवड. रॅम्प वॉक पासून गोठ्यापर्यंत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच त्यांना मिळाले हे स्टाईल आयकॉन कोल्हापूर, मिसेस टॅलेंट, मिसेस पॉप्युलर असे बहुमान. आजच्या पिवळ्या रंगासारखाच त्यांचा प्रवास प्रकाशमान आणि प्रेरणादायी आहे. मूक जनावरांचं संगोपन करताना आपली स्वप्न जपत पुढे जाण्याची ताकद आपल्याला सौ पूनम संदीप पाटील यांच्याकडून शिकायला मिळते. तुम्हाला अशा प्रेरणादायी महिला माहीत आहेत का, ज्यांनी आपल्या कार्याने समाजात बदल घडवला आहे? त्यांचं नाव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमच्या सांगण्यानेच पुढच्या भागात आम्ही त्यांच्या कथा सर्वांपर्यंत पोहोचू शकू. मी अदिती, सत्यस्पर्श न्यूज चॅनल सोबत. धन्यवाद.